तुला शिकवीन चांगलाच धडा 27 एप्रिलच्या भागात. आजचा भाग हा अतिशय जबरदस्त असणार आहे. भुवनेश्वरी आपली फाईल बघत असते. अक्षरात येते आणि म्हणते, मॅडम येऊ का? तुम्हाला किती वेळा सांगायचं या घरात येऊ का विचारायचं नाही. ही तुमची शाळा नाही. तुम्ही कामात असताना म्हणून विचारलं. वेळ आहे ना तुमच्याकडं? आम्ही जर कामात असतो तर आम्ही म्हणालो असतो आमच्याकडं वेळ नाही म्हणून. बोला, आता काय काम आहे? एक विनंती होती. कसली? अधिपतींना गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही परवानगी द्याल का त्यांना गाणं शिकायला? अशी तुमची इच्छा आहे. अधिपतीची काय इच्छा आहे? त्यांची पण इच्छा आहे मॅडम. त्यांना खूप आवड आहे गाण्याची. मग ते का नाही आले आम्हाला सांगायला? तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेऊन आला होय? पण ते तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. तुम्हाला आवडेल ना, आवडेल म्हणून आले नाही ते. जाऊ द्या, जाऊ द्या. मग द्याल ना तुम्ही परवानगी? विचार करतो आम्ही सांगतो तुम्हाला. तुम्ही विचार करा, पण प्लीज पॉझिटिव्ह करा. कारण अधिपतींनी गाणं शिकावं माझी इच्छा आहे आणि त्यांची बी इच्छा आहे आणि माझी बी इच्छा आहे. चारुहंस म्हणतात अधिपतीच्या गळ्यात गाणं आहे, त्यामुळं त्याने गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. भुवनेश्वरी म्हणते, येतंय आमच्या ध्यानात थोडं थोडं. करतो आम्ही विचार. हरकत नाही. विचार कर, वेळ दे. अधिपतींनी गाणं शिकावं अशी नुसती माझी आणि अक्षराची इच्छा नाही तर त्याचीसुद्धा इच्छा आहे. ठीक आहे, आम्हाला विचार करू द्या. चारुहंस म्हणतात, अक्षरास ती विचार करती म्हणाली ती होकार देईल असं नाही. तिने जर परवानगी दिली नाही तर अधिपतीची तयार होणार नाही. काय वाटेल ते कर, पण अधिपतीच तयार कर. मी पूर्णपणे प्रयत्न करेल. भुवनेश्वरी याचा विरोध करेल. मी नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे भावा, आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी माणसं निवडावं लागतील. पेपरमध्ये जाहिरात दिली का? हो. आपल्या सोशल मीडियावर सगळीकडे जाहिरात दिली का? हो. अधिपती आणि ओंक्या उभा असतात तेथे रव्या येतो आणि म्हणतो, दाखले सरकार, मला जाऊ द्या की घरी. आता वाजले की 12. सकाळपासून त्या गाण्याने पाठ धरली आमची. इथं काय सिरियस विषय चालला आणि तू गाणं म्हणतो. लगेच तिथे अक्षरा अधिपतीसाठी नाश्ता घेऊन येते. अरे वा अक्षरा, आमच्यासाठी पण नाश्ता आणला का? ओंक्या म्हणतो. सरकार, तुमचं चालू द्या, आम्ही आलोच. अधिपती म्हणतो, कशाला तुम्ही डबा घेऊन आला? एखाद्या गड्याकडे पाठवून द्यायचा. अहो, हा काही त्रास आहे का माझ्यासाठी? पण तुम्ही गाणं शिकलं नाही तर मग त्रास आहे मला. आले का पूर्वपदावर? पुढे कुठे गेले अजून? अहो, आईसाहेबांना नाही आवडणारे. अहो, त्याचा विचार करत्यात म्हणाल्या. म्हणजे तुम्ही विचारलं का काय त्यांना? आईसाहेबाला? हो. आता काय खरं नाही. तुम्ही कशाला काय केलं हे? मी विचारलं आणि त्या शांतपणे बोलल्या माझ्याशी. मग त्या काय म्हणाल्या? हेच विचार करायला वेळ द्या. याचा अर्थ त्यांचा नकार आहे. अहो, पण होकार असू शकतो ना. अहो, कसं समजना तुम्हाला? आईसाहेबाला साध्या शिक्षणाचा राग आहे. मग गाणे वगैरे कसं चालायचं? आणि हे बघा, तुम्ही त्यांचं मागं टोमणं लावू नका. जसं माझ्या मागं लावलं तसं. हो, मी नाही लावणार. वेल, डोंट वरी. मला एक समजत नाही, कशाला अट्ट्याला पेटला तुम्ही? मला एक समजत नाही, एवढा कसा निगेटिव्ह विचार करता अधिपती? चला, तुम्ही नाश्ता करून घ्या. छान गरमागरम नाश्ता आणला मी, चालतंय. भुवनेश्वरी आपल्या रूममध्ये विचार करत असते. देते दुर्गी येते आणि म्हणते, ताई बघितलं का कशी ती मास्तरीन हुशार आहे ती? मोठ्या मालकास घेऊन आली, ते बी तुझ्यावर प्रेशर टाकायला. आता तू कसं नाही म्हणू शकणार? काय शिकून द्यायचं त्यांना गाणं? आता काय करशील तू ताई? अगं सांग की ताई. आम्ही बोलणार नाही, करून दाखवणार. लय हाऊस आहे त्यांना परीक्षा घ्यायची. आता बघ आम्ही त्यांचा पेपर कसा सोडवतो ते. हा ताई, तू तिला चांगले अद्दल घडव. तिचं परत असं धाडस झालं नाही पाहिजे. इकडे अधिपती झोपलेला असतो. अधिपतीला एक फोन येतो. अधिपती त्या फोनवर बोलत असतो. इकडे अक्षरा देवीचं दर्शन घेत असते आणि देवीला म्हणत असते, गाणे शिकण्यासाठी भुवनेश्वरी मॅडमनी अधिपतीला परवानगी देऊ दे. माझ्या प्रयत्नाला यश दे देवी माता फक्त.
अधिपती फोनवर म्हणतो, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही पटकनी घरी या. अधिपती लोकेशन दाखवत असतो. तेवढ्यात समोरून अक्षरा येते आणि अधिपतीची आणि तिची धडक होते. अक्षरा म्हणते, एवढी काय काही? अधिपती म्हणतो, आमच्याकडं आर्किमेड येणार आहे. अक्षरा म्हणते, आर्किमेड म्हणजे हा शब्द मी कधीही ऐकला नाही. अक्षरा म्हणते, आर्किमेड हा शब्द मी कधी ऐकला नाही. अधिपती म्हणतो, ते नाही का हो, कागदावर लांब असतं ते रेगा वगैरे वाढतात. अक्षरा म्हणते, तुम्हाला आर्किटेक्ट म्हणायचं का? हा तेच तेच. अक्षरा म्हणते, आवरा तुम्ही पटकन, मला भेटण्यासाठी कोणीतरी पाहुणे येणार आहे. लगेच धनाजी येतो आणि अक्षराच म्हणतो, वहिनी साहेब तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलेलं आहे. हो जा, आलीच मी. ओंक्याचा अधिपतीस फोन येतो. ओंक्या म्हणतो, अधिपतीस तू फॅक्टरीत येणार आहे का? अधिपती म्हणतो, आज माझ्या घरी पाहुणे येणार आहे, तू पुढे जा, मी दुपारी येतो की. इकडे भुवनेश्वरी विचार करत असते. तेवढ्यात तेथे पळत चंची येते आणि चंची म्हणते, मावशी माझ्या मनात एक गोष्ट आली, मला वाटलं तुला सांगावं म्हणून. भुवनेश्वरी म्हणते, तुझ्या मनात गोष्ट आली मग ऐकायलाच पाहिजे. तू आम्हाला एखादी गोष्ट सांगणार म्हणजे नक्कीच आम्ही गोत्यात येणार, पण सांग, तू आम्हाला सांग. चंची म्हणते, मावशी तू अक्षराची शाळा बंद करून टाक, ती घरात बसली म्हणजे तिला अक्कल येईल असं मला वाटतंय. ती एकदा घरकोंबडी झाली ना, मग तू सांगशील तसं ती ऐकल. त्यांची अक्कल ठिकाणीवर येईल का नाही हे आम्हाला माहिती नाही, पण तुझी अक्कल नेहमीप्रमाणे शेण खायला गेली. मुळात त्यांनी नोकरी करावा अशी आमची इच्छा होती आणि आता जाती नोकरीला, ती आम्ही नाही बंद करू शकत. अगदी नजरेत येईल आणि ते अधिपतीला आवडणार नाही. आणि दुसरं म्हणजे ते मास्तरीबाईला आमची परीक्षा घ्यायची आहे आणि आम्ही मागं हटलो का मास्तरीबाईला संशय येईल आणि अधिपती गैरसमज करून घेतील, तो वेगळाच. तेव्हा तुझी आयडिया तुझ्याकडेच ठेवू. चालतंय मावशी. मी काय म्हणते, सरळ मार्गाने जर होत नसेल तर वाकड्या मार्गाने करायचं का? लगेच भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे ती घरात बी बसल आणि अधिपतीस बी वाईट वाटणार नाही, ते कसं काय करणार तू? मावशी तू त्या अक्षराला लय घालून पाडून बोल, म्हणजे ते कुठे बाहेर बी जाणार नाही, म्हणजे साप बी मरल आणि काठी बी नाही तुटणार. चंचे तुझा साप आणि काठी घेऊन सापशिडी खेळत बस. चल जा आता इथून. परत जर अशी आयडिया घेऊन आमच्याकडे आली तर आमच्याकडल्या काठीने तुला घराच्या बाहेर काढू. चल जा इथून. मॅडम तुम्ही जी लिस्ट दिली होती त्याप्रमाणे सर्व साहित्य मी आणलेलं आहे. हो हो सर्व साहित्य बरोबर आहे असं अक्षरा म्हणते. शिल्लक राहिलेले पैसे तो माणूस देत असतो, पण अक्षरा म्हणते राहू द्या तुमच्याकडं. तो माणूस 1350 रुपये बिल झालं आहे, हे उरलेले पैसे. अक्षरा म्हणते नाही नाही राहू द्या तुमच्याकडं. तो माणूस काही पैसे घेत नाही. अक्षरा म्हणते अहो तुमची सुट्टी असूनसुद्धा तुम्ही एवढं साहित्य आणलं माझ्यासाठी, आता राहू द्या तुमच्यासाठी. मॅडम थँक्यू तर आम्ही म्हटलं पाहिजे. हे उन्हाळी छंद शिबिर तुम्ही खूप छान करताय. माझी मुलगी सकाळपासून नाचू राहिली आणि ती म्हणते केव्हा सुरू होणार हे शिबिर. पोरांना फक्त सांगितलं तर 100-200 पोरं शिबिराला यायला तयार झालेत. काय सांगता तुम्ही? मला वाटलं नव्हतं सुट्टीच्या काळात एवढा मोठा रिस्पॉन्स मिळेल. किती चांगली गोष्ट आहे ती. मैदानी खेळ, लेझिम, डान्स वगैरे आहे ना, त्यामुळं सर्व पोरांना एवढा आनंद झाला आहे की कधी शिबिर सुरू होतं असं त्यांना वाटायला लागलं आहे. मला हेच हवं आहे. मुलांना एवढा आनंद झाला पाहिजे, त्यांचा खेळ टिकून राहिला पाहिजे, मुलांना अभ्यासाबरोबर खेळसुद्धा आला पाहिजे. म्हणून म्हटलं या वर्षापासून एखादा शिबिर चालू करूया. चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मी दरवर्षी शिबिर घेत जाईल. करा करा मॅडम, आम्ही सगळे मिळून तुम्हाला सपोर्ट करू. थँक्यू दादा. इकडे चारू अन्सर बसलेले असतात. तेथे आजी येतात आणि म्हणतात जावई बापू घरी कोणीतरी पाहुणे येणार आहे. चारू अन्सर म्हणतात आनंद आहे. कसं आहे इतक्या वर्षात या घरात चांगली भली माणसं आलेली मला आठवत नाही. आता अक्षरामुळं चांगली माणसं येत आहेत, कामाची माणसं येतात, चांगली माणसं येतात. आनंद झाला मला. आता सगळं छान होईल म्हणा. जोपर्यंत या घरातला मूळ पुरुष बदलत नाही तोपर्यंत काही चांगलं होत नाही. लगेच चारू अन्सर म्हणतात म्हणजे नाही म्हणजे तुम्ही बोवीची माफी मागितली, लई चांगलं वाटलं बघा. पण आता घरात पाहुणे येणार आहे, त्यांच्यासमोर तिला वाईट वांगाळ बोलू नका म्हणजे झालं. तुम्ही जा आता मुलांची नाव नोंदणी सुरू करा, मी येतेच थोड्या वेळात. लगेच तिथे भुवनेश्वरी येते आणि म्हणते काय चाललं आहे काय? सुट्टीत बी शाळेची कामं चालू आहेत होय. काय रे मारुती, मालकीनबाईची सुट्टी आहे तुला कळत नाही का? हे सामान कशाला घरी आणलं? मीच बोलवलं तो मॅडम. लगेच त्यांचे म्हणते कशापायी? ही लहान पोरांची खेळणी कशापायी? आपल्या घरात लहान पोरं नाहीत. मारुती दादा तुम्ही या, बाकी आपण शाळेत भेटू. लगेच भुवनेश्वरी म्हणते ए मारुती जाताना कचरा घेऊन जा
अक्षरा म्हणते कचरा नाही आहे मॅडम तो. तुम्ही या दादा, आपण भेटू शाळेत. काय म्हणला तुम्ही? शाळेत भेटू. शाळा तर बंद आहे ना, मग शाळेत कशाला भेटायचं? भुवनेश्वरी म्हणते धनाजी हा कचरा बाहेर टाकून दे. लगेच अक्षरा म्हणते धनाजी काका. धनाजी स्तब्ध उभा राहतो. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.